कोणाला गुड मॉर्निंग, नवीन व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत. कोणाला रे आहो चहा ठेवलाय का? नाही ठेवायचं. अवैश झालं का? आपल्या वस्तू झाल्या घेऊन बाय बाय कर. मग बाय 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 करायचं असतं लगेच, मागे नाही जायचं. खेळायचं मूड मध्ये येतो. हो मग चहा. तू सकाळी चहा घेतलाय का? कसं वाटतं मला हा टी शर्ट वर? जाऊ दे, असं रिलायन्सला वगैरे घालून. हे बघ, छोट्या रिलायन्सला ऑफर चालू आहे 9 रुपये किलोचे कांदे. तर मी आधी तिथे जाणार, ते कांदे घेऊन. अरे 9 रुपये किलो तर कांदे म्हणजे 9 रुपये नाही, 1500च्या वरती बी झालं तर 9 रुपयाने कांदे द्या. शुअर? हो. पण तिथं ते तसंच आहे, 9 रुपये किलो साखरी तसंच असतं. 1500च्या वरती झालं की 9 रुपये किलो. अच्छा. जास्त सामान घेतलं का मग? हा ते तर माहितीच आहे मला, आता मी नेहमीच जाते. बरं ठीक आहे, जाऊ दे. मग आपलं सामान काय काय भाजी आणायची? तो गाडीवाला भेटला ना चांगला कांद्यावाला, त्याच्याकडून काय मी काल बघितले होते काय. नाही मला सांग, 100 रुपयाला 6 किलो कांदे होते. भाज्या काय काय आणू काकू? काय काय भाज्या आणायच्या? टोमॅटो आण. हा. गाजर किती राहिले? ठीक आहे, गाजर आणते. लिंब अजून जातील आपल्याला भरपूर आहे. आधी जरा पपई संपव वरून. कापून 8 दिवस झाले. कस काय मी संपेल वरून? पपई परस बी आण. पप्पा काय काय भाज्या? पेपर वाचतोय. शेंगा आणि शेंगा. कोणत्या? शेवगा ना? शेवगा बेसिक. अरे काय ते असं नाही, त्याला तो सांगत होते बघायला पाहिजे. मोटरसायकल. हो, तांबडा भोपळा असतो. मक्याचं पीठ बघ आपलं मस्त. ए इतका नको ओरडू बच्चू. ते पेपर वाचायचं होतं रे अजून. आज लय वडापाव चाललेलं दिसतं याच्यामध्ये. काय कुठं आहे का अजून? वडापावचं काय एक्झिबिशन लागलंय का काय? अरे थांब रे, तुम्ही वाचलं नाही ना पेपर अजून? अव्यांश अजून आबाने पेपर वाचलेला नाहीये. असं नाही करायचं अव्यांश. तू सगळं हळूनच टाकतो रे बाबा. तुला काय आवडतं हळायला? मागच्या जन्म काय विनवस करत होता काय? बाय 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 बाय. लाडत आला. कोणाच्या हातात काय आहे, का घेतलं, लय बघायचं असतं ना तुला. गुंडी 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 गुंडी. रात्री तू झोपला किती वाजता हवेस तुला तरी माहिती का? त्याला आंघोळ करून घ्या, मगच मी आता त्याला बाहेर घेऊन जातो. आता पण मला यायला अर्धा पाऊण तास लागेल. तोपर्यंत मी माझा हा वरून बघेलच तोपर्यंत त्याला. माझी पूजा झाली की मी त्याला घेऊन जातो. हा चालेल. ठेवलंय का? मग जरा गिजर लावून दे. चल आवांकडे जा, मम्मीकडे जा. हा घे, तू खेळायला घ्यायची का? घे. काय आज पेपर मध्ये? डाळ बाटी. ती जी म्हटली ना ती डाळ बाटी, त्याचं ते दाल बाटी मेकर येतो कुकर सारखं, ते आपल्याला शिकतो. पण ते कशाला? आपल्या घरची साधी कर ना. ठीक आहे.
सरळ रवा, आपल्या गव्हाचा रवा टाकून आपलं हे कर. रवा आणला ना? 1 किलो मागवले. बारीक रवा आहे ना? बारीक नाही, जाड रवा आहे. ठीक आहे, काढून दे ना ते उद्या. बरं, अजून भाज्या शिवाय आणलं मग फक्त सध्या पालेभाजी जास्त आणू नको तुझ्या पुरत्याचा. शेपून मीठ टाकली होती मागच्या वेळेस, पण ठीक आहे. पावसाळ्यात ठीक आहे, चालेल. हे बघ, फ्लावर नको आणू, कोबी आण, बरं. शेंगाण, फरसबी, गवार, हां. शेवगा, मग त्याच्यानंतर मग ती दुसरी असते ना अजून एक चवळी, हां. ते टिकतात. गाजर, काकडी आणि काकड्या छोट्या आण ग, खूप मोठ्या आणते तो. आणू का आवेशला? नाही, कशाला? स्टार्च अजून देशील त्याला, ठीक आहे, सर. म्हणजे अभी लूज मोशन थे, अभी कॉन्स्टिपेशन बैठ जाएगा. चावी दे स्कूटीची. घे. गुंडे बाय. त्याला काय बाबा, कशाचा पण खेळ. आता एक अर्ध्या तासापूर्वी रिलायन्समधून आली आणि आज संडे असल्यामुळे सगळी गडबड वगैरे होती. तर मेन म्हणजे विषय असा आहे आजचा की माहीत नाही, म्हणजे सकाळी फक्त थोडंसं जिरा वॉटर तर मी आल्यानंतर घेते. सकाळी फक्त चिया सीड्स आणि थोडासा चहा घेऊन गेली होती. तसं म्हणू ना, मला असं वाटतं की म्हणजे असं खूप असं अचानक ना सडनली असं डोकं वगैरे दुखायला लागलं. तर मला असं वाटतं मला खूप भूक लागली. म्हणजे जेव्हा मी रिलायन्समध्ये पण असं भाज्या वगैरे किंवा काही अशा गोष्टी घेत होती ना, तर मला समोर असं होतं मी कधी इथून बाहेर पडेल आणि कधी नाही. तर मी मास्क लावलेला होता. माहीत नाही, असं विचित्र नोशिया टाईप अशी फिलिंग आलेली आणि सडनली डोकं दुखते. इव्हन अजूनही माझं डोकं दुखतं आहे. तर पहिलं आल्यानंतर जेवण केलं. पहिलं तर अवेंशला झोपवलं. अवेंश झोपलेलंच नव्हता. आता 1 वाजलेला आहे. जस्ट आता जेवण वगैरे संपवलं आणि म्हटलं चला तुमचा आजचा व्लॉग एंड करते. तर म्हटलं तुमच्याशी काही गोष्टी शेअर करते. तर अवेंशची जी तब्येत आहे आता तो ओके आहे. त्याने सकाळी थोडंसं खाल्लं वगैरे पण. तर मला माहीत नाही सडनली काय झालेलं. तर मला असं वाटतं आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे माझ्या फ्लोअरला वरती कुत्रा आहे 7व्या फ्लोअरला. आणि त्या दिवशी त्या मुलाने त्या डॉगीला खाली आणलेला आणि अवेशने त्याला हात वगैरे लावलेला. तर मी घरी येऊन हात वगैरे लगेच स्वच्छ केले घरी आल्यानंतर. पण मला असं वाटतं समोर त्या कुत्र्याने जो बॉल खेळलेला, तर त्याच बॉल खेळल्यामुळे अवेशने नंतर तो घेतला. काय झालं आय डोंट नो. तर त्याच्यामुळं झालं का काय माहीत नाही आहे. पण डॉक्टर बोलले कुत्र्यांपासून छोट्या बेबीचा कितीही घरगुती कुत्रा असो काही असो लांबच ठेवायचं. अजिबात हे करू नको. कारण किती नाही म्हटलं तर छोटे छोटे जर्म्स, पॅरासाइट्स वगैरे ह्या गोष्टी होतात आणि मध्ये मुलांना असहनीय होतो. कारण कुत्र्याची जी लाळ आहे ती खूपच हानिकारक असते. असो मग आता इथून पुढे कधीच कुत्र्याला हातबीत लावू देणार नाही मी अवेशला. हे तर मी ठरवलं आहे. कारण मला खूप एवढं 4-5 दिवस खूप हे गेलेत आणि समोर मला पण आय फील अजूनही माझं डोकं शांत नाही आहे. तर मला हेच सांगायचं होतं की आता मी थोडा वेळ झोपणार आहे. कारण रात्री अवेशने वॉकवरनं आल्यानंतर खाली तर जेव्हा 8:30चा टायमिंग असतो त्याने ना खात तो डायरेक्ट झोपलेला. मग रात्रभर म्हणजे असं सारखं उठत होतं आणि म्हणजे मी लिटरली मला असं वाटतं मी सकाळी हार्डली अर्धा 1 तास झोपली असेल तेवढीशी. आणि मग संडेची कामं होती ती करायची होती म्हणून मग आता जाऊन आली. आता 1 वाजलेला आहे. जेवण केलं. अजून काकू काय आलेले नाही आहेत. ते येतील त्यांचं आवरून जातील. कपडे एकदा झाले ते लावले टाकले. बाकी सगळी कामं आवरली. आता फक्त भाज्या लावायच्या राहिलेल्या आहेत. पण माझ्या अजिबात त्राण नाही आता. तर संडेचं विशेच म्हणजे वेट लॉसचं मी ना मोठा ब्लॉग टाकलेला आहे. त्याच्या रेसिपीज आहे. जर तुम्ही बघितले नसेल तो व्हिडिओ पण जाऊन नक्की चेकआउट करा. खूप छान छान रेसिपीज टाकलेले आहे. तर माझं जे वेट आहे आत्ता ते ऑलमोस्ट 50 आलेलं आहे. आणि अजून 2 किंवा 3 किलो 2 लईतले मॅक्झिमम 2 किंवा 3 kg कमी करणार आहे माझं टार्गेट आहे. नंतर माझं टार्गेट जे मला अचीव करायचं ते होईल असं असं आहे. तर खूप मेहनत घ्यायला लागते एवढं तर आहे. सो चलो व्लॉग इथे सेंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.